श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एकदा देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शेषनागावर बसले होते. तेव्हा देवी लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांना विचारते, हे प्रभू, स्त्रीच्या शरीराचा असे कोणते अंग आहे ज्या अंगासोबत तिचे सौभाग्य जोडलेले असते? हे देवी, आज तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे. या जगामध्ये स्त्रीला सर्वात अधिक महत्त्व आहे. वेगवेगळ्या अवस्थेत स्त्री तिचं कर्तव्य पार पाडत असते. कन्याच्या रूपात ती वडिलांच्या घरी सौभाग्य घेऊन येत असते. एका बायकोच्या रूपात ती सासरी सौभाग्य घेऊन जात असते आणि एका आईच्या रूपामध्ये ती तिच्या मुलांना सौभाग्य प्रदान करत असते. परंतु ती पत्नीच्या स्वरूपात तिचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य पूर्ण करत असते. स्त्रीच्या अवयवांवरूनच तिच्या आचरणाची आणि चारित्र्याची माहिती मिळू शकते. अशा शुभ अवयवांची स्त्री तिच्या नवऱ्यासाठी, वडिलांसाठी आणि मुलांसाठी खूपच भाग्यशाली असते. हे देवी, आज तुम्ही जे प्रश्न विचारले आहे त्या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एका महान सतीचा इतिहास सांगू इच्छित आहे. ती सती आहे वामनची पत्नी, जिने तिच्या महान त्यागाने मला प्रसन्न केलं होतं. हे देवी, जो मनुष्य या महान कथेचे श्रवण करतो त्या व्यक्तीच्या समस्त पापांचा आणि त्याच्या दारिद्र्यतेचा पूर्णपणे नाश होतो. आणि म्हणूनच तुम्ही या कथेला पूर्ण आणि लक्षपूर्वक नक्की ऐका. मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे व्हिडिओज बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करून माझ्यासारखे पैसे कमावू इच्छित असाल तर 9356305021 या नंबरवर कॉल करा. तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. ही माहिती फ्री मध्ये दिली जाणार नाही. याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि नंतरच कॉल करावा. हे प्रभू, तुम्ही मला त्या महान सतीची कथा सांगा. मी या कथेला लक्षपूर्वक ऐकेन. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे देवी, पूर्वकाळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये भक्त वामनदास आणि त्यांची पत्नी निवास करत होती. त्यांच्या घरामध्ये त्या दोघा व्यतिरिक्त अन्य दुसरा कोणीच नव्हता. दोघेही अत्यंत दयाळू आणि सर्वश्रेष्ठ होते. त्या दोघांचाही स्वभाव अत्यंत उदार प्रकारचा होता. दोघेही अत्यंत संतोष आणि देवाचे भक्त होते. वामन प्रत्येक दिवशी गावातून भिक्षा मागून आणत असे आणि त्यांची पत्नी भोजन बनवत असे. जर त्यांच्या द्वारावर अतिथी आला तर ते दोघेही त्या अतिथीची पूर्ण सेवा करत होते. अतिथीला अन्न दिल्यानंतरच ते दोघे भोजन करत होते. जर एखाद्या दिवशी अतिथी आला नसेल तर ते पशुपक्ष्यांना त्यांच्या अन्नामधील थोडासा भाग देऊन देवाच्या नावाने त्यांना भूक चढवत होते व त्यानंतरच ते अन्न ग्रहण करत होते. त्या दोघांच्याही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा द्वेष नव्हता. त्यांना भिक्षेमध्ये जे काही मिळायचं त्यातच ते दोघेही समाधानी असायचे. ते अधिकाची इच्छा सुद्धा ठेवत नव्हते. जर एखाद्या दिवशी त्यांना भिक्षा नाही मिळाली तरी सुद्धा ते देवाचे आभार व्यक्त करून पाणी पिऊन झोपून जायचे. त्यांच्याजवळ असंतोष आणि अशांतता फिरकत सुद्धा नव्हती. त्यांच्या मनामध्ये देवाप्रती दृढ विश्वास आणि श्रद्धा होती आणि म्हणूनच त्यांनी कधीच त्यांच्या गरीब परिस्थितीबद्दल देवाला दोष दिला नाही. एके दिवशी वामनदास भिक्षा मागण्यासाठी घरातून बाहेर निघतो. अनेकांच्या घराच्या द्वारावर जाऊन सुद्धा कोणीही त्यांना भिक्षा दिली नाही. त्या दिवशी त्यांना अन्नाचा एक दाणा सुद्धा मिळाला नाही, ज्यामुळे निराश होऊन वामनदास त्यांच्या घरी परत आले आणि घरी येऊन ते त्यांच्या बायकोला म्हणाले, हे प्रिये, आज तर भिक्षेमध्ये अन्नाचा एक दाणा सुद्धा मिळाला नाही. मला असं वाटत आहे की आज आपल्याला उपाशी झोपावे लागणार आहे. कदाचित देवाची सुद्धा हीच इच्छा आहे. ते दोघेही बोलतच असतात तेव्हा त्यांच्या द्वारात अतिथी येतो आणि द्वारावर येऊन तो अतिथी म्हणतो, घरामध्ये कोणी आहे का? मी एक अतिथी आहे आणि मला अत्यंत भूक लागली आहे. मला खाण्यासाठी काहीतरी द्या. मी तुमच्या द्वारावर खूप आशेने आलो आहे. वामनने पाहिलं की त्याच्या घराच्या द्वारावर वृद्ध व्यक्ती उभा आहे, जो खूपच अशक्त आणि भुकेलेला दिसत आहे. त्याला पाहून वामनदासने त्यांना प्रणाम केला आणि तो म्हणाला, हे स्वामी, या गरिबाच्या घरामध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या या दासासाठी तुमची काय आज्ञा आहे? तेव्हा तो वृद्ध साधू म्हणाला, मी असं ऐकलं आहे की तू अतिथीचे खूपच चांगल्या प्रकारे स्वागत करतोस.
त्याचबरोबर त्याला कधीही उपाशी पोटी तू परत पाठवत नाहीस. तुझ्या द्वारावरून कुठलाही प्राणी उपाशी परत जात नाही आणि म्हणूनच मी तुझ्या द्वारावर आलो आहे. तू श्री भगवान श्रीहरी विष्णू यांचा भक्त आहेस आणि म्हणूनच मला विश्वास आहे की तू मला खाण्यासाठी काही ना काही नक्कीच देशील आणि म्हणूनच अन्नाच्या आशेमध्ये मी तुझ्या द्वारावर आलो आहे. कृपा करून तू माझी भूक शांत कर. मी भुकेमुळे अत्यंत व्याकुळ झालो आहे. अनेक दिवसांपासून मी भोजन ग्रहण केले नाही. माझ्यामध्ये आता चालण्या फिरण्याची सुद्धा शक्ती उरली नाही. जर मला अन्न मिळाले नाही तर मी तुझ्या द्वारावरच माझ्या प्राण्यांचे त्याग करणार आहे. त्या म्हाताऱ्या साधूचे हे बोलणं ऐकून वामनला अत्यंत दुःख झालं. त्यानंतर वामनने त्या म्हाताऱ्या साधूला आधार देत त्याला घराच्या आतमध्ये नेले. वामन त्याच्या बायकोला म्हणाला, हे प्रिये, आपल्या घरी अतिथी आले आहेत. त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करायला हवी. हे ऐकल्यानंतर वामनची बायको म्हणाली, स्वामी, घरामध्ये मातीच्या या मडक्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट खाण्यायोग्य नाही. घरामध्ये अन्नाचा एक दाणाही नाही. आपणच मागच्या 2 दिवसापासून उपाशी आहोत. मग अशा परिस्थितीत आपण या तिथीला खायला काय देऊ शकतो? आज सुद्धा तुम्ही भिक्षेमध्ये काहीच आणले नाही. तेव्हा वामन म्हणू लागला, प्रिये, हे वृद्ध साधू अत्यंत भुकेलेले आहे. त्यांना नीट चालता सुद्धा येत नाही. हे खूपच सुदैवाने आपल्या घरी आले आहेत. जर आपण आपल्या घरी आलेल्या अतिथीची सेवा करत नसू तर आपल्याला मोठ पाप लागेल. आपण अतिथीला आपल्या घरातून उपाशीपोटी पाठवू शकत नाही. वामनची पत्नी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत म्हणू लागली, हे श्रीहरी, तुम्ही आमची इतकी कठीण परीक्षा का घेत आहात? तेव्हा पुढच्या क्षणी त्या सतीच्या मनामध्ये एक योजना आली आणि ती खूपच प्रसन्न झाली. ती तिच्या पतीला म्हणाली, हे नाथ, तुम्ही काळजी करू नका. आज अतिथीची सेवा अत्यंत प्रेमाने होणार आहे. तुम्ही शेजारून एक कात्री घेऊन या. बायकोचा हे बोलणं ऐकल्यानंतर वामन आश्चर्यचकित झाला. तो लगेचच शेजारी गेला आणि शेजारून एक कात्री घेऊन आला. त्यानंतर तो बायकोला म्हणाला, हे प्रिये, या कात्रीमुळे अतिथीची सेवा कशा प्रकारे होणार आहे? तेव्हा वामनची पत्नी म्हणाली, स्वामी, तुम्ही या कात्रीने माझे केस कापा. बायकोचा हे बोलणं ऐकल्यानंतर वामनला मोठा धक्का बसला. तो म्हणून लागला, हे देवी, स्त्रीचे केस तिचे सर्वात मोठे आभूषण असतात. केस नसल्याने स्त्रीच्या सौभाग्य आणि चरित्र नष्ट होतो. स्त्रीचे लांब केस तिच्या सौंदर्याचे प्रतीक असतात. मी हे पाप करू शकत नाही. तेव्हा वामनची पत्नी आग्रह करत म्हणाली, स्वामी, तुम्ही काळजी करू नका. कदाचित हीच देवाची इच्छा आहे. तुम्ही आता माझे केस कापा. तेव्हा वामन थरथरत्या हाताने त्याच्या बायकोचे केस कापू लागला. वामनच्या पत्नीने ते सर्व केस एकत्र करून त्याची एक दोरी बनवली आणि ती वामनला म्हणाली, स्वामी, तुम्ही ही दोरी बाजारात घेऊन जा आणि ही दोरी बाजारात विकून भोजनाची सामग्री घेऊन या. त्यानंतर वामन ती दोरी घेऊन बाजारात गेला. सुदैवाने ती दोरी लगेचच विकली गेली. दोरीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून वामनने भोजनाची सामग्री जसं की तांदूळ, भाज्या, साखर इत्यादी सर्व काही खरेदी केलं आणि ते सर्व सामान घेऊन तो खूपच आनंदाने घरी परत आला. त्यानंतर वामनच्या पत्नीने अत्यंत स्वच्छतेने आणि प्रेमाने स्वयंपाक बनवला. त्यांनी घरी आलेल्या त्या तिथीला आसनावर खूपच आनंदाने आणि प्रेमपूर्वक बसवले. त्या साधूला म्हातारा समजून वामनच्या पत्नीने साधूला थोडेच जेवण वाढले. परंतु तो साधू अत्यंत विचित्र होता. जेव्हा त्या साधने अन्नग्रहण करायला सुरुवात केली तेव्हा काही वेळातच त्यांनी वाढलेले सर्व अन्न संपवून टाकले. वामनच्या पत्नीने आणखी थोडं भोजन साधूच्या ताटामध्ये वाढले. परंतु थोडं थोडं करून त्या साधूने वामनच्या पत्नीने जे काही जेवण बनवलं होतं ते सर्व संपवून टाकलं व त्यानंतर तो पोटावर हात फिरवत म्हणू लागला, तुम्हा दोघांच्या सेवेने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. आज खूप दिवसांनी मला इतके भोजन मिळाले आहे. तुझ्याबद्दल मी जे काही ऐकलं होतं ते सत्यच आहे. आज मी तृप्त झालो आहे. परंतु माझे शरीर खूप म्हातारे झाले आहे. आज माझ्याच्याने चालणे शक्य नाही आणि म्हणूनच आजचा दिवस मी तुझ्या घरी विश्राम करतो. संध्याकाळी फक्त एक पातेलं भात मला पुरेसा आहे.
साधूचे हे बोलणे ऐकल्यानंतर वामन म्हणाला, जशी तुमची आज्ञा महाराज. तुम्ही विश्राम करा, मी संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था करतो. इतके म्हटल्यानंतर वामन त्याच्या पत्नी जवळ गेला आणि पत्नीला म्हणू लागला, प्रिय सखे, आपल्या अतिथीमध्ये चालण्याची सुद्धा शक्ती नाही आणि म्हणूनच ते आपल्या घरीच विश्राम करणार आहे. परंतु संध्याकाळच्या भोजनाचे काय होणार? संध्याकाळचे भोजन आपण कुठून बनवणार? हे ऐकल्यानंतर वामनची पत्नी म्हणाली, स्वामी, तुम्ही काळजी करू नका. माझे केस अजूनही शिल्लक आहेत. तुम्ही माझे आणखी केस कापा आणि त्या मोबदल्यात बाजारातून जेवणाची सामग्री घेऊन या. आता पुन्हा कात्रीचा वापर झाला. सतीचे केस कापले गेले आणि त्याच्यापासून दोरी बनवण्यात आली. वामन पुन्हा ती रस्सी घेऊन बाजारात गेला. सुदैवाने ती रस्सी सुद्धा विकली गेली व त्या मोबदल्यात मिळालेल्या पैशाने वामनने जेवणाची सामग्री खरेदी केली. सामग्री घेऊन वामन घरी परत आला. वामनच्या पत्नीने संध्याकाळचे अन्न शिजवलं व त्यांनी आदरपूर्वक अतिथीला आसनावर बसवले व त्यांना भोजन वाढले. वृद्ध साधूने थोडे थोडे करून शिजवलेले सर्व अन्न संपून टाकले व त्यानंतर अतिथी म्हणू लागला, बाळा, आज मी खूपच थकलो आहे. आज रात्री मी इथेच थांबतो. सकाळी उठून मी निघून जाईल. त्या साधूचे हे बोलू ऐकल्यानंतर वामन म्हणाला, ठीक आहे महाराज, जशी तुमची इच्छा. आज तुम्ही आमच्या घरी विश्राम करा. तो म्हातारा तिथे वामनच्या घरी विश्राम करण्यासाठी थांबला. वामन आणि त्याची पत्नी दोघेही त्या म्हाताऱ्या अतिथीची सेवा करू लागले. त्यांचे पाय दाबू लागले. पाय दाबत दाबत रात्र झाली. त्यानंतर ते अतिथी झोपून गेले. ते अतिथी अत्यंत विलक्षण साधू होते. सत्य परिस्थिती ते तिन्ही जगाचे स्वामी होते. परंतु त्या साधूला वामनच्या घरी जमिनीवर झोपून सुद्धा अपार शांततेची आणि आनंदाची अनुभूती होत होती. साक्षात भगवान श्रीहरी विष्णू वामनच्या घरी एका साधूचे रूप धारण करून विश्राम करत होते. त्या साधू महाराजांना झोपलेले पाहून वामन हळू आवाजात त्यांच्या बायकोला म्हणू लागला, हे प्रिये, हे बाबा अत्यंत वृद्ध आहे. त्यांचे शरीर खूपच कमजोर आहे. कदाचित उद्या सकाळी सुद्धा यांना चालता येणार नाही. उद्या मी सकाळी लवकर उठून रिक्षा मागण्यासाठी जातो आणि आपण साधू बाबांना भोजन देऊन त्यांची सेवा करू. वामनचे हे बोलणे त्या साधूने सुद्धा ऐकले. त्या दोघांच्याही अतिथी प्रेम आणि आदर पाहू संपूर्ण जगाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू यांचे डोळे भरून आले. भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या भक्तांप्रती दयाळू आहेतच. भगवान श्रीहरी विष्णू जी लीला रचतात त्यामध्ये त्यांच्या भक्तांचे हित साधलेले असते. पाय दाबत असताना ते दोघेही नवरा बायको साधू बाबांच्या पायाजवळ झोपून जातात. त्यानंतर साधू बाबांनी वामनच्या पत्नीच्या डोक्यावर हात फिरवला. साधूचा हात डोक्याला लागतात त्या सतीच्या डोक्यावर काळे आणि घनदाट केस पुन्हा आले. त्यानंतर साधूंनी वामनच्या शरीरावर हात फिरवला, ज्यामुळे वामन स्वस्थ आणि अत्यंत पवित्र झाला. साधू महाराजांनी वास्तविक पाहता जे भगवान श्रीहरी विष्णू होते, त्यांनी वामनच्या झोपडीमध्ये त्यांची दृष्टी फिरवली तर लगेचच वामनची झोपडी एका सुंदर अशा महालामध्ये बदलली. त्या महालामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रत्न, सोने, माणिक, मोती एकत्रित झाले. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे सती, तुमच्या समर्पणाने आणि भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने व्यतीत करून वैकुंठ लोकांना प्राप्त होणार आहात. मी एखाद्या सावलीप्रमाणे सदैव तुमच्या सोबत राहील. इतकं म्हटल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू त्या स्थानावरून अंतर्ध्यानात विलीन झाले. काही वेळानंतर जेव्हा वामनच्या पत्नीला जाग आली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिच्या आजूबाजूला असलेले दृश्य पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिला हे समजत नव्हतं की तिच्या डोक्यावर अचानकच केस कुठून आले. आजूबाजूला असलेले हे सर्व दुर्लभ हिरे, मोती, सोने, चांदी कुठून आले. हा एवढा सुंदर महाला अचानक कुठून आला. तिने लगेचच वामनला उठवलं. जेव्हा वामनने हा सर्व चमत्कार पाहिला तेव्हा त्याला सुद्धा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. ते दोघेही एकमेकांकडे पाहून विचारात पडले. त्यानंतर वामन त्याच्या बायकोला म्हणाला, हे प्रिय, काल आपल्या घरी आलेले ते म्हातारे साधू कुठे गेले? दोघांनी त्या साधू महाराजांना आजूबाजूला सर्वत्र पाहिले, परंतु ते साधू त्यांना कुठेही दिसले नाही.
वामन आनंदाने त्याच्या बायकोला म्हणाला, हे प्रिये, अतिथी सामान्य नव्हते, ते साक्षात भगवान श्रीहरी विष्णू होते. हे सर्व वैभव सुदामाप्रमाणे त्यांनी आपल्याला सुद्धा प्रदान केले आहे. आपणच दोघे त्यांना समजवू शकलो नाही. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे वामनच्या पत्नीने स्त्रीच्या सर्वात महत्त्वपूर्ण आभूषणाचा त्याग करून तिच्या भक्तीची परीक्षा दिली. एका स्त्रीसाठी तिचे केस सर्वात मोठे आभूषण आहे. केस गंगे समान पवित्र आहे. स्त्रीचे केस लांब असल्यामुळे तिला सौभाग्याची प्राप्ती होत असते. आणि ज्या स्त्रीची बोटे गोल, लांब, पातळ, मऊ आणि एकत्रित केल्यावर मध्ये काहीच अंतर राहत नाही, आणि जी बोटे लाल रंगाची असतात, अशी श्री सुख आणि आनंद मिळवणारी असते. ज्या स्त्रीची नखे लांब आणि गुळगुळीत असतात, अशी स्त्री ऐश्वर्या प्राप्त करत असते. ज्या स्त्रीच्या गळ्यात 4 बोटांच्या आकाराच्या स्पष्ट अशा 3 रेषा असतात, तर अशी स्त्री सदैव दागिन्यांनी सजलेली असते. ज्या स्त्रीच्या भुवया उंच, मऊ, सूक्ष्म आणि एकत्रित मिळालेले असतात व ज्यांचा आकार धनुष्याप्रमाणे असतो, ती स्त्री सुद्धा सुख मिळवणारी आणि सौभाग्यवती असते. भगवान श्रीहरी विष्णू यांच्यानुसार जर एखाद्या स्त्रीचा चेहरा गोल असेल आणि जर तिच्या नाक उजवीकडे कललेले असेल, तर अशी स्त्री भविष्यात खूप भाग्यवान ठरत असते आणि अशी स्त्री खूप प्रसिद्धी मिळवते. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णू यांनी माता लक्ष्मीला स्त्रीचे लांब केसांचे महत्त्व समजावून सांगितले. आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो नारायणा टाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.